नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड व्लॉग्स या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ हा कराड जो हायवे रस्ता आहे, कराड वडूज येथून सुरुवात करत आहे. आणि दुसरी गोष्ट हा बघा कसा डोंगर भाग आहे सगळा. या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो सकाळचा. त्याच वेळेस हा व्हिडिओ घेतला आहे. हा नाश्ता सेंटर आहे बघा, जे की डोंगर भागात खूप म्हणजे नाश्त्याचं अवघड आहे. आणि आम्ही ह्या ठिकाणी राहिलो होतो बघा. इथे राहण्याची व्यवस्था आमची केलेली होती. तर हे अशा पद्धतीने हॉटेल आहे. त्यानंतरनं पोहे आले. पोहे आल्याच्यानंतरनं पोह्यावरती जी सजावट केली होती, खरंच खूप मस्त होते पोहे. हे बघा मित्रांनो, सकाळच्या नाश्ता करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर पोहे तुम्हाला तो व्हिडिओ कुठं टाकतोच मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पोह्याची क्वालिटी मी तर काय अजून खाल्लेलं नाही, पण आपले जे दोस्त आहेत त्यांना विचारू की पोह्याची क्वालिटी कशी आहे. पण एक नंबर आहे, काही विषय नाही. मस्तपैकी शेंगदाणे वगैरे, वरती शेव, तिखट, मीठ एकदम ओके मध्ये. क्वालिटी एक नंबर चांगली. तर चला मित्रांनो, आपण पोह्याची टेस्ट घेऊ. पोहे कसे झालेत, काय झालेत. तर शूटिंगसाठी एका ठिकाणी आलतो, त्या संदर्भातच इथं शेजारीच एक नाश्ता सेंटर सापडलं. डोंगर भाग आहे साईडनं. डोंगर भागाच्या मधोमधच आमचं शूटिंग चालू आहे, त्याच्यामुळे जास्त काही गोष्टी भेटत नाही तिथं. तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगाव्या, त्याच्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की बघा. चला मित्रांनो, आपण पोह्याची टेस्ट घेऊ. पोहे कशा पद्धतीचे झालेत आणि बघू कराडमध्ये पोह्याची टेस्ट आणि चव कशा पद्धतीने आहे. मस्त आहे, क्वालिटी एक नंबर. हे बघा, रस्त्यात जात असताना एक काटेरी झाड दिसलं. म्हणलं काय आहे बघावं. तर तिथं गेल्याच्या नंतर समजलं की हे निवडुंगाचं झाड आहे. तसंच हे फळ पण बघा, तुम्ही बघू शकता, लाल कलरचं फळ आहे. नेमकं याला काय म्हणतात तुम्ही सांगू शकता? तर मित्रांनो, आता सहज ह्या हायवे रस्त्याने आम्ही चाललो होतो डोंगर बघायला. तर विषय असा झाला की हा वेगळ्याच पद्धतीचं म्हणजे झाड बघण्यात आलं. तर ह्या झाडाला काहीतरी निवडुंग असं म्हणतात. म्हणजे आम्ही इथं आजूबाजूला चौकशी केली तर ह्या झाडाला निवडुंग म्हणतात. तर ह्या निवडुंग झाडाला फळ पण येतंय बघा. हे लाल कलरचं आहे बघा, फळ आहे. तर ह्याच्यावरचं जे हे आहे ना, हे खायचं नाही म्हणतात. आतला जो गाभा आहे, तो गाभा माणूस खाऊ शकतो. आणि हे काटे दिसतंय तुम्हाला बघा, हे टोचतं म्हणजे एवढं काय नाही काट्यासारखं. पण हे निवडुंग बघा कशा पद्धतीचं आहे. तर तुमच्या इकडं ची झाडं आहेत का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे एक प्रकारचं रानटी काटेरी झाड आहे. दिसाय बघा कसं दिसतंय ते. पण नक्कीच ह्याचं फळ जे आहे ते खायला खास लागत असेल. मी तर काय खाल्लं नाही अजून, मी आज पहिल्यांदाच हे झाड बघतोय. नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुमच्या भागात अशी झाडं आहेत का. तर चला